सुरमई 750ला मिळते, पापलेट 1300 रुपयांना, मटण 850 रुपयांना मिळते. आज काय घ्यावं याचा विचार करत लिंबाखाली बसलो होतो. तोच एका लेबरचा फोन आला. म्हणाला, साहेब जरा पैशांची नड होती. मी म्हटलं, हां संध्याकाळी बघू. होय साहेब म्हणत त्याने फोन ठेवला. दुपारी 58 रुपये लिटरची चितळी दुधाची पिशवी, 150 रुपयांचा श्रीखंडाचा डब्बा आणि 65 रुपयांची लोणच्याची पुडी घेऊन घरी गेलो. घरात गेल्या गेल्या बायकोने ऑनलाईन मागवलेल्या 3 साड्या दाखवल्या. प्रत्येक साडी 750 रुपयांची. साड्या बघतानाच पुन्हा त्या लेबरचा फोन आला. म्हणाला, साहेब आता जमल का भेटायला? वैतागत म्हणालो, अरे बाबा आत्ता लय ऊन आहे, मी येतो की संध्याकाळी. केविलवाने आवाजात तो म्हणाला, साहेब मी आलोय चालत चौकापर्यंत. मला धक्काच बसला. म्हणालो, अरे तू एवढ्या उन्हात 2 किलोमीटर चालत आलायस? खूपच गरज आहे का पैशांची? हतबल होत म्हणाला, होय साहेब. भुवयांचा आकडा करत म्हणालो, किती पैसे पाहिजेत? तसं दबक्या आवाजात म्हणाला, 100 रुपये पाहिजेत साहेब. थांब आलो मी, असं म्हणत गाडी चालू करून चौकात गेलो. मला पाहताच त्याने काळपट तोंडावरचा घाम पुसला. आदमीने हसला. म्हणालो, काय रे कशाला एवढे अर्जंट पैसे पाहिजे होते? सासऱ्यांना दारू पाहिजे का मेवणं हरला जुगारात? तसा तो उसणं हसू तोंडावर आणत म्हणाला, साहेब 3 दिवस झालं हाजरीच नाही मिळाली. काल दळण टाकले इथल्या गिरणीत, ते आणाय पैसेच नाही. रात्रीचं पाव खाल्ले पोरांनी, पण आता भूक लागली म्हणून रडायला लागल्यात. म्हणून मग तुम्हाला फोन केला. त्याची एक पोरगी 2 वर्षाची, दुसरी 3 महिन्याची. दीर्घ उसासा घेत मी त्याच्या हातात 100च्या 2 नोटा टेकवल्या. तसा हसत म्हणाला, एवढे नको साहेब, 100 बास होत्या. पगार झाल्यावर तुम्हाला वापस करेन. त्याच्या उत्तराने तोंडातली थुंकीच सुकली. दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो गिरणीच्या दिशेने चालत निघाला. माझ्या घरातले मासे, श्रीखंड, दूध, लोणचं सगळं बेचव करीत तो बाजरीचं पीठ आणायला निघाला होता. माझी बायको 2-2.5 हजाराच्या साड्या पाहून जेवढी खुश झाली त्याहून जास्त खुश याची बायको होणार होती. मित्रांनो, सगळ्या गोष्टींची सोंग करता येतात, पण पैशाचं व पोटाचं सोंग नाही करता येत. आपल्यापैकी बरेच लोक चांगल्या नोकरीला आहेत. कुटुंबाच्या सर्व गरजा सर्वोपरी पूर्ण जरूर करा, पण काबाड कष्टकऱ्यांना 50-100 देताना हात आखडू नका. आज मजुरांचे दिवस वाईट आहेत. बऱ्याच लोकांवर खरोखर कठीण प्रसंग आहे. व्हॉट्सॲपवर आलेला हा मेसेज तुम्हाला मी खरं तर ऐकवला, आणि हा जर मेसेज तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.